मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कोर्टातील अत्यंत रोचक क्षण पाहायला मिळणार आहेत. अर्जुनने तातडीची सुनावणी घेतलेली असते. त्यामुळे सगळेजण चक्रावलेले असतात. दामिनी अर्जुनकडे बारकाईने पाहते. मधुभाऊही कोर्टात पोहोचलेले असतात. सायली त्यांना धीर देत म्हणते, मधुभाऊ काळजी करू नका. यावेळी नशिबाचे सारे फासे आपल्याच बाजूने पडणार आहेत. त्यावर मधुभाऊ म्हणतात, देव आपल्यासोबत असेल तर नक्कीच. पण त्याहूनही मोठा आधार म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या पाठीशी ठाम उभे आहेत. तो कधीही तुमच्या विरोधात निकाल लागू देणार नाही. चैतन्य त्याच्या नेहमीच्या उत्साही अंदाजात म्हणतो, निकाल काय? आज कोर्टात अशी काही आतिषबाजी होईल ना, की तुम्ही पाहून थक्कच व्हाल. मधुभाऊ, अशा जावयासाठी तुम्ही 7 जन्मे वडाला फेरे माराल. हे ऐकून सगळेजण हसतात. चैतन्याला ठाम विश्वास असतो की अर्जुन आज काहीतरी मोठा खुलासा करणार आहे. दुसरीकडे कोर्टाबाहेर महिपत, नागराज, साक्षी वगैरे सगळे तणावात उभे असतात. महिपत विचारतो, देशमुखबाई अजून कशी आली नाही? इतक्यात देशमुखबाई तिच्या सहायिकेसोबत येते. तिचे असिस्टंट पुढे असते आणि महिपत घाबरतच विचारतो, आज काही बिघडणार तर नाही ना? दामिनी त्याच्यावर चिडते. शिखरे, तुम्ही तोच प्रश्न किती वेळा विचारणार? जरा संयम ठेवा. प्रिया मात्र पुन्हा सगळ्यांना सतावते. मी आधीच सांगितलं होतं की अर्जुनच्या हाती काहीतरी नवे पुरावे लागलेत, म्हणून त्याने हे रिंग अर्जंट मागवली आहे. दामिनी लगेच तिला थांबवते आणि म्हणते, हे रिंग मागवली म्हणजे लगेच नवीन पुरावे मिळाले असं होत नाही. त्याचं म्हणजे अर्जुन सध्या बिथरलाय असंही अर्थ निघू शकतो. हे सगळे थोडे विचारात पडतात. नागराज मात्र म्हणतो, मॅडम तुमच्या आत्मविश्वासामुळेच आम्हाला धीर मिळतो. त्यावर साक्षी घाबरत म्हणते, मॅडम खरंच अर्जुनच्या हातात माझ्या विरोधात काही पुरावा लागलाय का? दामिनी तिला शांत राहायला सांगते. बाई तू पुन्हा पॅनिक होऊ नकोस असंही म्हणते. महिपत मात्र टोकाचं वक्तव्य करतो. देशमुखबाई, तुम्ही त्या सुभेदाराचा फारच हलकं घेताय. त्याला काही हलकं घेण्याची गरज नाही. जर त्याच्या हातात काही सापडलं तर आपलं सगळं वाटोळं होईल. हे ऐकून दामिनी त्याला डोळे वाटारून विचारते, शिखरे, कोर्टाच्या आवारात तुम्ही मला धमकी देत आहात का? महिपत मात्र खंबीरपणे तिथेच उभा राहतो, नजर न हटवता. साक्षी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. मॅडम, त्यांचा हेतू तसा नव्हता. आम्हाला दोघांनाही खूप टेन्शन आलंय. दामिनी उत्तरते, ते टेन्शन कमी करण्यासाठीच तर मी तुमचे पैसे घेते ना. प्रिया मात्र शांत बसत नाही. ती पुन्हा सगळ्यांवर चिडते. हे सगळं दामिनीमुळेच घडतंय. 30 दिवसात केस संपवायचा विषय हिनेच काढला होता ना. आणि मग मला वाटतंय आपण सगळे आता जेलमध्ये जाऊ. महिपत तिच्यावर चिडतो. जरा गप्प बस चिचुंद्रे. पण प्रिया अजून मोठ्याने म्हणते, काल अर्जुन आणि सायली रिसॉर्टमध्ये गेले होते. आज त्यांचा काही चेहरा वेगळाच तेजस्वी दिसतोय मला. बोलायचं तरी काय? महिपतचा राग अनावर होतो. तो नागराजला म्हणतो, या चिचुंदरीला गप्प करा, नाहीतर मी तिला चिरडून टाकेल. नागराज आणि साक्षी त्याला कसंबसं आवरतात. पण प्रिया शेवटी महिपतलाच आव्हान देत म्हणते, हिंमत असेल तर अर्जुनला कोर्टात हरवून दाखवा. पण ते कधी जमणारच नाही तुम्हाला. आणि हे ऐकून महिपत तिच्यावर लिटरली धावून जातो. अखेर साक्षी आणि नागराज त्याला रोखतात. कोर्टाबाहेर अचानक रविराजची गाडी येताना दिसते. पण प्रिया, साक्षी, महिपत, नागराज यांना त्याची काहीच कल्पना नसते. ती गाडी त्याचीच आहे म्हणून. गाडीतून रविराज उतरल्यानंतर सर्वजण घाबरून लपतात. तो कोर्टात जातो पण काही विसरल्यामुळे परत येतो. तेव्हा त्यांची पुन्हा धांदल उडते. अखेर तो कोट घेऊन कोर्टात जातो आणि सगळ्यांच्या जीवात जीव येतो. प्रिया घाबरून म्हणते, माझं काही खरं नाही. मला फाशी होणार आहे बहुतेक. महिपत रागावतो. नागराज तिला कोर्टात घेऊन जातो. रविराज पुन्हा तिच्यावर चिडतो आणि तिला उशीर झाल्याचं कारण विचारतो. तर आता अर्जुन देशमुखबाईला उद्देशून सांगतो की ही केस लवकर संपणार, कारण सत्य समोर येणार आहे. त्याच्या आत्मविश्वासाने सगळेच जण घाबरतात. दामिनी मात्र ठामपणे उत्तर देते आणि म्हणते, तयारी आमची झाली आहे. बघूया कोण जिंकते ते. तेवढ्यात जज साहेब येतात. दामिनी आपलं स्टेटमेंट देते आणि मधुकर पाटलांनीच खून केला असल्याचे पुरावे कोर्टात सादर केल्याचे सांगते. ती साक्षीच्या निर्दोष मुक्ततेची विनंती करते. त्यावर अर्जुन उठून म्हणतो की त्यांच्याकडे असे ठोस पुरावे आहेत की जे या केसला 180 डिग्रीमध्ये फिरवतील. हे ऐकून महिपत, साक्षी, नागराज सगळेच जण घाबरतात. त्यानंतर अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करतो. जज साहेब लगेच परवानगी देतात. साक्षी घाबरलेली असते. प्रिया नागराजला म्हणते की साक्षी खूपच घाबरलेली दिसते. अर्जुनचे प्रश्न तिला गोंधळून टाकतील. नागराज मात्र साक्षीवर विश्वास ठेवायला सांगतो. अर्जुन जज साहेबांना सांगतो की वेळ वाया घालवणार नाही, पण त्याला एक प्रश्न सतावत आहे. रिसॉर्टमधून बाहेर पडल्यानंतर त्या 2 तासांमध्ये साक्षी कुठे होती? हे ऐकताच साक्षी घाबरते. तिच्या मनात विलासच्या चुकून झालेल्या खुनाची आठवण येते. अर्जुन तिला वारंवार विचारतो, खरं का सांगत नाही? आधी 3दा खोटे पुरावे दिले आहेस. साक्षी अजूनच गोंधळते. महिपतकडे पाहते, पण तो काहीही प्रतिक्रिया देत नाही. अर्जुन तिच्या घशाला कोरड पडली आहे का असं विचारतो, पण साक्षी नकार देते. अर्जुन रागावून थेट विचारतो, ते 2 तास तुम्ही वात्सल्य आश्रमात गेल्या होतात का? हे ऐकून सगळे हादरतात. साक्षी काही सांगते की काय अशी सगळ्यांना भीती वाटते.
तेव्हा दामिनी लगेच उठते आणि ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणते. अर्जुनला हवं असलेलं उत्तर माझ्या क्लायंटने द्यावं हे बरोबर नाही असं ती सांगते. त्या क्षणी अर्जुन म्हणतो, नाही ॲडव्होकेट दामिनी. तुमच्या क्लायंटला काही सांगायचं नसेल तर हरकत नाही. पण मला हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगायचंय. खून झाल्याच्या रात्री मिस साक्षी शिकरे रिसॉर्टमधून आश्रमात गेल्याच नव्हत्या. हे वक्तव्य ऐकताच साक्षी एकदम चकित होते. तिच्या चेहऱ्यावरचा बदल पाहून सर्वजण उपस्थित थक्क होतात. अगदी दामिनी आणि रविराज सुद्धा. साक्षीचं असं बदललेलं भावमुद्रांकन पाहून अर्जुन हसतो आणि म्हणतो, काय झालं? शॉक की सरप्राईज? मला वाटलं तुम्हाला जोराचा धक्का बसलाय. कारण मी विरोधी वकील स्वतःच सांगतोय की तुम्ही त्या 2 तासात आश्रमात गेल्याच नव्हत्या. आणि हो, हे खरं आहे. अर्जुनच्या या विचित्र विधानामुळे सगळ्यांच्या मनात नवीन प्रश्न निर्माण होतो. जर साक्षी त्या रात्री रिसॉर्टमध्ये नव्हती, तर ती गेली कुठे? तेव्हा साक्षी घाबरून उत्तर देते, मी तुम्हाला आधीच कित्येकदा सांगितले की खून झाल्याच्या रात्री आम्ही रिसॉर्टमध्ये गेलो होतो. त्या 2 तासात मी तिथून बाहेर गेले होते. पण त्यामागे काही वैयक्तिक कारणं होती, जी मी कोर्टात सांगू शकत नाही. साक्षीचा तोल गेलेला पाहून सायली आणि चैतन्य असतात, तर दामिनी, महिपत, नागराज, प्रिया आणि प्रिया साशंक होतात. अर्जुन लगेच टोचतो, ओहो, पर्सनल कारण आहेत, ठीक आहे. पण तुम्ही म्हणालात की याचे पुरावे सुद्धा कोर्टात दिले आहेत. तेच ना, जे तुमच्या आधीच्या वकिलाने दिले होते, ते खोटे पुरावे. अर्जुन आता साक्षीवर प्रश्नांचा मारा सुरू करतो. तोच वकील ना, ज्याने एक पेनड्राईव्ह कोर्टात सादर केली होती, ज्यात पार्टीचे काही फोटो होते आणि ज्याच्या पार्श्वभूमीवर इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट लिहिलेलं होतं. साक्षी हलक्या आवाजात हो असं म्हणते. त्याच वकिलाने रिसॉर्टचं एंट्री रजिस्टरही दिलं होतं ना. पण गंमत म्हणजे एवढ्या मोठ्या 5 स्टार रिसॉर्टमध्ये डेटा डिजिटल नसून मॅन्युअली ठेवला जातो का? का बरं? साक्षीच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत असतो. अर्जुन पुढे विचारतो, आणि ते फूड बिल, त्यावर ना तारीख, नावे आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज, त्यात स्पष्ट दिसतंय की तुम्ही 8:03 रिसॉर्टमध्ये गेल्या आणि पहाटे 2:46 बाहेर पडल्या. तो पुढे म्हणतो, तर ॲडव्होकेट देशमुख, त्या 2 तासात साक्षी कुठे गेल्या होत्या हे त्यांच्या तोंडून ऐकायला न मिळालं तरी मी शोधून काढले. साक्षी अजूनही बिथरलेलीच असते. अर्जुन शेवटी म्हणतो, चला ते 2 तास बाजूला ठेवू. कारण मिस साक्षी शिकरे स्वतःला म्हणाले आहेत की मी त्या वैयक्तिक माझ्या कारणांसाठी बाहेर गेले होते आणि मी त्यांच्यावर म्हणण्यावर विश्वास ठेवतो. कोर्टात अर्जुन साक्षीच्या स्टेटमेंटला मान्यता देतो, पण अचानक म्हणतो की फक्त एक गोष्ट खोटी आहे, पार्टीची तारीख. साक्षी, महिपत आणि दामिनी घाबरतात, कारण खरी पार्टी 11 जानेवारी 2023ला झाली होती. पण कोर्टात 13 जानेवारी दाखवण्यात आलं होतं. अर्जुन स्पष्ट करतो की साक्षीने सादर केलेले सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे तारीख बदलून तयार केलेले आहेत. तो म्हणतो की 13 तारखेला साक्षी रिसॉर्टमध्ये नव्हतीच. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये इव्हनिंग स्टार रिसॉर्टचा मॅनेजर कोर्टात येतो आणि सांगतो की साक्षी 11 तारखेलाच पार्टीला आली होती. याचे काही रेकॉर्ड्सही तो सादर करतो. तसेच अर्जुन साक्षीचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून सिद्ध करतो की 13 जानेवारीला ती आश्रमाजवळच होती. हे ऐकून साक्षी आणि महिपत पूर्णपणे हादरतात. कोर्टात एकच भीषण शांतता पसरते. अर्जुन आता एकामागोमाग एक पुरावे सादर करत केसचं पारड पूर्णपणे फिरवतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.